नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात IRWIN टाइम्स। आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवणाऱ्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा आणि त्या इशाऱ्यामागचा खरा राजकीय अर्थ नेमका काय। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे यांनी असा दावा केला की 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा मुहूर्त ठरला होता। अजित पवारांचीही हीच इच्छा होती। यासाठी तब्बल 12 ते 14 बैठका झाल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत सूचक आणि कडक भूमिका मांडली। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विलीनीकरण करायचे की नाही हा निर्णय राष्ट्रवादीचा असेल, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा झाली पाहिजे। वरवर पाहता हे सौम्य विधान वाटत असलं तरी राजकीय भाषेत हा थेट इशाराच मानला जात आहे। फडणवीस स्पष्टपणे सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीचा घटक पक्ष आहे आणि भाजपला अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेता येणार नाही। फडणवीस म्हणतात, अजितदादा सगळ्या गोष्टी मला सांगायचे। त्यांच्या निधनाआधी आम्ही जवळपास 1 तास चर्चा केली होती। हा केवळ भावनिक उल्लेख नाही, तर शरद पवार गटाच्या दाव्यांना अप्रत्यक्ष आव्हान आहे। जर विलीनीकरणाची चर्चा झाली असेल तर ती भाजपशी चर्चा न करता झाली असेल का? आणि जर भाजपशी चर्चा झाली नसेल तर दावा किती विश्वासार्ह? हा प्रश्न फडणवीसांनी थेट उपस्थित केला। मुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला सध्या राजकारण करायचं नाही, नाहीतर बऱ्याच गोष्टी सांगू शकतो। राजकीय वर्तुळात या वाक्याला खूप महत्त्व दिलं जात आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपकडे अजून न उघडलेली माहिती आहे। योग्य वेळ आली तर ती बाहेर येऊ शकते। फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं की सुनेत्रा पवारांनी शपथ घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे। त्यावर टीका करणं अयोग्य। मित्रपक्ष म्हणून भाजप त्यांच्या पाठीशी ठाम उभा। यातून भाजपने अजित पवार गटाला राजकीय कवच दिल्याचं दिसतं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणतात, आम्ही NDA सोबतच आहोत आणि कायम राहणार। कोणतीही कृती दादांच्या परवानगीशिवाय नाही। विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम। हा संदेश म्हणजे भाजप प्लस अजित पवार गट युतीत कोणताही संभ्रम नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य मात्र वेगळं आहे। मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, चर्चा 100% झाली होती। हा दावा म्हणजे भावनिक राजकारण, नैतिक दबाव आणि अजित पवारांच्या नावावर राजकीय वारसा सांगण्याचा प्रयत्न असू शकतो का? मित्रांनो, या संपूर्ण घडामोडींमधून 3 गोष्टी स्पष्ट होतात। 1. विलीनीकरणावरून राजकीय संघर्ष संपलेला नाही। 2. भाजपला डावलून कोणताही निर्णय शक्य नाही। आणि 3. अजित पवारांचा राजकीय वारसा हा आता सत्तेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य आणि महायुतीची दिशा यावर निर्णायक घडामोडी होणार हे नक्की। तुम्हाला काय वाटतं? विलीनीकरण होणार की नाही? कोणाचा दावा अधिक विश्वासार्ह आहे? आपलं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।